अभ्यास कसा मजेत पाहिजे काय तर चला आज मी गुणाकार कधीच विसरणार नाही एकदम बेसिक पासून सांगणार आहे तुम्ही लक्ष करून ऐका चांगल्या प्रकारे गुणाकारची संकल्पना पण समजून जाईल तुमची हा तर एक संख्या दिलेली आहे मी आहे 5018 तर आता काय करायचं आपल्याला गुणिले 6 केलेला आहे आणि इथं मी 1 2 3 4 5 6 काय समजलं असं तुम्ही बघा तोपर्यंत आता मी गुणाकार घेतो म्हणून आपण त्याच्यावर येऊ 6चा पाडा 8 पर्यंत म्हणायचा 6 1 6 6 2 12 6 1 18 6 24 6 5 30 6 7 36 6 7 42 6 8 48 मग इथं आपण बाजूला 48 लिहायचे 48 मधले कधी पण एककच्या खाली एकक जे असं ना उजव्या हाताचे 8 घ्यायचे असतात हे 8 कटले मग हे 4 जे आहेत ना ह्याच्या डोक्यावर जाऊ द्यायचे कुठं डाव्या हाताकडे कळलं का आता 6चा पाडा 1 पर्यंत 6 गुणिले 1 6 1 6 6 अधिक 4 किती होतात 7 8 9 10 झाले का 10 तसेच आपण इकडे कुठेतरी मोकळ्या जागेत 10 लिहिले मग तिथला उजव्या हातचे डबल झिरो आपले दशकच्या खाली झिरो लिहिले मग इथल्या डाव्या हाताला एक उरला एक हातचा कॅरी केला आपण केला कॅरी समजलं डबल 6 गुणिले 0 किती असतं शून्याला कोणत्याही संख्येनं गुणा त्याला शून्यच येतं त्याच्यामुळे काही विचार करायचा नाही मग तो हातचा जो आला 0 अधिक 1 गुणाकारात 0 गुणिले 1 0 किंवा 0 गुणिले 1 म्हणलं तर शून्यच असतं पण इथं 0 अधिक 1 जर म्हणलं तर त्याचं उत्तर 1 असतं हे काहीच नाही ह्याचा आता एक व्हॅल्यू आहे ना एक व्हॅल्यू पुट करायची म्हणजे आपला हातचा कॅरी तसा तसा खाली आला ह्याच्या खालीच संख्या मांडताना त्या संख्येच्या खाली मांडणी करायच्या दशकच्या खाली दशक हातचा आपला 1 आला समजलं तर चला आता 3 गरज आली आपली एकक दशक शतक आता आपण जाऊ हजारच्या जागी 6चा पाडा 5 पर्यंत 6 6 6 2 12 6 1 18 6 24 6 5 किती सांगा 30 बरोबर आहे 30 मधला 0 आपण हजारच्या खाली लिहायचं आणि आपलं इथं नवीन स्थान होतं 10,000 10,000चं ह्या इथं लिहायचं नाही आपण हातचा घ्यायचा नाही आता आपली फायनल उत्तर लिहायचं असल्यामुळे इथून खाली असं येतं 30,108 कॉमा असा द्यायचा संख्येला लिहिताना तर बघा 30,108 30,108 अरे दोन्ही पण एकच दिसतंय पण इथं एवढ्या वेळेस अशी बेरीज केली इथं असं एवढ्या वेळेस का बेरीज केली नाही तर काय केलं फक्त गुणाकार केला शॉर्टकट मध्ये म्हणजे इथं 5 पायऱ्या करावं लागल्या ह्यांची बेरीज करावं लागली तर काय आहे माहिती का गुणाकार ही संकल्पनाच बेरजेतून आलेली आहे अगोदर बेरीज आणि अशा खूप मोठ्या संख्या वाढत चालल्या तुम्हाला बेरीज संकल्पना आणि गुणाकार संकल्पना माहिती पाहिजे असेल तर मी व्याख्या शब्द प्रत्येक शब्दांचे अर्थ दिले तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मी द्या तुम्हाला लिंक पाठवतो किंवा तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन किंवा प्लेलिस्ट मध्ये जाऊन पहा खूप डिटेल्स मध्ये माहिती दिली आहे बघा इथं ह्यांची बेरीज केली तर तुम्ही करून पहा 30,108 ठिकाणी आणि 5,108 गुणिले 18 गुणिले 6 ह्यांची 30,108 ठिकाणी बघा कळलं का हे असा एक गुणाकाराची संकल्पना आहे आधी गुणाकार का आहे कसा तयार होतो हे एक संकल्पना समजून घ्या यामध्ये आपले अजून शाब्दिक उदाहरणं आणि इतर उदाहरणं घ्यायची आहेत पण आधी बेस पक्का करा चांगला करा आणि तुम्ही अशा प्रकारे सराव करत राहा आणि संकल्पना आधी समजून घ्या आणि मग सराव करा हीच एक खरी अभ्यासाची पद्धत असते आणि मला ह्याच पद्धतीने चालायला आवडतं संकल्पना समजून घ्यायचं पुढे चलत राहायचं आणि त्याचा आपण सतत चिंतन करत राहायचं त्याचं आकलन करत राहायचं समजून घ्यायचं आणि सराव करायचा आवडला असेल तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि अभ्यास कसा मजेत आणि आनंदाने करायचा दबावाखाली नाही आपली समजलं पाहिजे आणि तरच होतं आणि सगळे तर अवघड विषय वाटतो मॅथ गणित किंवा इंग्लिश पण नाही हे विषय भारी त्यांनी समजून घ्यायचं फक्त तर समजून घेणारा आणि देणारा असला विषयच मिटला तर आवडत असेल तुम्हाला कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण एकच उदाहरण घेतलं मुद्दाम एकच पण चांगले चला भेटू मजेत